स्त्रिया करता न अन्य, पती सोडून न दुसरा गुरु न दुसरा देव न काही. अनुसयेला उत्तर देताना सीतामाईनं हे उत्तर दिलं रामायणात. तुझा देव कोण आहे सांगितलं, हा. काळा की पांढरा सांगितलं, काळा. कोणत्या देवाची पूजा करते? नवरा सोडून दुसरा देव असेल तर दोन देव होतील आणि शहाण्याने एकाच देवाची पूजा करावी. दोन देव असले की भांडण होण्याची शक्यता आहे. माझा देव माझा पती आहे, दुसरा नाही. अनुसयेला दिलेलं उत्तर आहे. आणि तिनं समजून सांगितलं, महाराज तुम्ही अर्धवट आहात नाही, अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेले आहेत. तपानं गरमी वाढली तुमची. तुम्हाला काय वाटतंय की जसं तुम्ही बगडीला भस्म केलं तसं माझ्याकडे पाहून मला भस्म कराल? मग त्याला श्वास लागला. बगडी नदीत भस्म झाली. हिला कसं कळलं? तिने सांगितलं, ही माझी सत्ता आहे, माझ्या धर्माची सत्ता आहे, मला कळलं ते. म्हणून माझा ॲडवाईस आहे तुम्हाला, मिथिला नगरीत जा, तिथे कसाई आहे खाटी, त्याच्याकडे जा, कोणताच गुरु करू नका. त्या कसायला सांगा माझं नाव. त्याचं नाव होतं कौशिक मुनी. आणि तो तुम्हाला ओळखेल गेल्यावर. आणि तो जे प्रबोधन करील त्यानं तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. तर त्या पतिव्रतेने आधीच सांगितलं होतं, माझा पती माझ्या दृष्टीनं महान देवता आहे, मी कधी कुणाचा अपराध करत नाही. क्षुधित आणि श्रांत हे पाहून मला आधी शुश्रूषा करावी लागते. माझा पती थकून आलेला होता, त्याला भूक लागलेली होती, म्हणून मला त्याला भोजन करवणं महत्त्वाचं होतं. त्याच्या आधी कोणताही धर्म नाही, म्हणून त्याचं जेवण झाल्यावर मी ही भिक्षा आणली, तुम्हाला वाटलं तर घ्या. मी ब्राह्मणाचा अपमान नाही करत, पण आधी काय हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तिने सांगितलं, महाराज क्रोध माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि तुम्हाला क्रोध आलेला आहे, तुमचं तप मातीत गेलेलं आहे. तपस्व्याला क्रोध शोभत नाही, मोह शोभत नाही. निर्माण मोहा चितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्युक्त सुख का दया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान, तुम्हाला सोडावं लागेल. जितेंद्रियांनी सत्य बोलावं. कष्ट झाल्यावरही प्रतिहिंसा करण्याची कुबुद्धी होऊ नये. असं असेल तर त्याला संत म्हणतो, त्याला आम्ही ब्राह्मण म्हणतो. मला वाटतं तुम्हाला धर्माचं तत्व अजून माहीत नाही. मिथिलेत जा, तिथे धर्मव्याग नावाचा एक जितेंद्रिय खाटी काय कसा आहे, जितेंद्रिय आहे तो, मांस विकतो. तो तुम्हाला सांगेल. हे जेव्हा मिथिलेत गेले, त्या ब्राह्मणाला लांबून पाहिल्यावर उठून उभे राहिले. अतिथी देवो भव, हात जोडले, सांगितलं, महाराज स्वागत आहे तुमचं, या, हे माझं दुकान. ही पशु मारत नाही, मांस आणतो आणि ते विकतो, मी हिंसा नाही करत. पण माझ्या बाप दादाचा धंदा आहे म्हणून मी मांस विकतो. तुम्ही घरी चला आता माझ्याबरोबर. दुकान बंद केलं, सोडून दिलं. कौशिक ब्राह्मणाला घेऊन धर्मव्याग घरी गेला. माझं एक कुलुचित कर्म आहे, तेवढं मी करतो, मला काही त्यात लाज नाही आहे. आणि मला कुलुचित कर्माची शिक्षा माझ्या आईबाबाने दिली. ते आईबाप बसले होते, कोण होते, वृद्ध माता आहे, पिता आहे. मी यांची सेवा करतो. माझं काम आवरलं की आधी यांना जीव घालतो. यांना जेवता नाही येत, अतिवृद्ध आहे, तोंडात घास द्यावं लागतं. यांची आंघोळ घालतो, यांची शुश्रूषा करतो. आणि कधीही असत्य बोलत नाही. सत्यतू 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 विठ्ठल. कोणाची ईर्ष्या करत नाही, यथाशक्ती दान देतो. अतिथी आणि भृत्य असतील त्यांना जेवण करवल्या वाचून कधीही मी जेवत नाही. अमृत भोजन धर्मराज निश्चित करत होते, अमृत भोजन. आणि उच्चिष्ट द्रौपदी जेवत होती. 1,00,000 ब्राह्मण सुवर्णाच्या ताटात जेवत होते त्यांच्याकडे. 1,00,000 ब्राह्मण भोजन झाल्यावर अवशिष्ट दास दासी सेवक भृत्य सगळ्यांची जेवण, सगळ्यांची, ईच अँड एव्हरी पर्सन.
हे झाल्यानंतर द्रौपदी रोज चौकशी करीत होती, कोणी जेवायचं राहिलं काय, राहिलं असेल आधी जेव्हा. सगळ्यांची सेवा करणारे दासदासीपासून सगळ्यांची जेवणं झाल्यावर द्रौपदी अवशेष अन्न जेवत होती. ताट वाढून ठेवलेलं नाही नाही नाही, जे अवशिष्ट राहील ते भोजन करत होते. आणि द्रौपदीचं जेवण कधी होत होतं, धर्मराज आधी जेवत होते अवशिष्ट अन्नांना, आणि त्यांच्या ताटात अन्नउष्ट टाकू नये. पण जी पतिव्रता स्त्री फक्त उच्चिष्टच पतीचं भोजन खाते, तिच्याकरता एक पोळी टाकून द्यावी लागते, तुम्हाला भूक असो नसो, कारण ती अवशिष्ट भोजन करते ना. द्रौपदी दुसरं खात नव्हते वाढवून घेऊन, म्हणून धर्मराजाच्या पात्रात शेष उरलेलं अन्न सेवन करत होते. म्हणून धर्मराज आणि द्रौपदी हे अमृत भोजन करत होते रोज. सगळ्यांना तृप्त केल्यावर जे शेष उरते ते अमृत राहत, ते अन्न नाही राहत. ब्राह्मणा, गोरक्षा आणि वाणिज्य, कृषी असो काही असो, हे लोकांचं जीवन आहे. दंडनीती आणि त्रैविद्या याच्यामुळे लोकव्यवहार चालत असतो. राजाचा जो स्वधर्म आहे, प्रजेचं पालन आदी, हे त्याचं स्वकर्म आहे. पण अधर्म जेव्हा जीव करतो ना, त्यावेळेला जाणावं की गवतानं झाकलेला अग्नी आहे. तो गवत आहे म्हणून दिसणार नाही, पण हवा लागली की पेट गेला आणि सगळं जळून जाईल. म्हणून सावधान राहावं लागतं. कशानं तरी झाकलेल्या विहिरीवर पाय पडतो हत्याचा आणि तो पकडला जातो हात पडून, तसा जीव पकडला जातो. सर्वप्रथम व्याधानी भागवत धर्म सांगितला, त्याचा दृष्टिकोन सांगितला, आणि मग शिष्टाचार धर्म सांगितला. शिष्टाचार धर्माच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. शैव व्यस्त विद्यानाम योगो नांतो तन त्याजम त्यागाय संभवत्याराम सत्ताय भविष्य. महाकवी कालिदासांनी जो आदर्श समोर ठेवला आणि घोषणा केली शिष्टाचार धर्माची, कालिदासांनी रामटेकला, बुद्धिपूर्वक कर्म करता की सहज कर्म करता, कर्मेण संचितो धर्म, हा बुद्धियोगमयो महान शिष्टाचारो भवेत साधू राग शुक्लेच वासिता, हा श्लोक कालिदासांचा आहे. त्यांनी शिष्टाचार सांगितला, अहिंसा परमो धर्म वगैरे वगैरे. शिष्ट म्हणजे संत. शिष्ट पुरुष कोणाला म्हणावं? संताला. संत सोडून दुसरा कोणी शिष्ट नाही आहे, कारण त्या अवशिष्ट राहतात म्हणून शिष्ट आहेत. तुम्ही बोधिसत्वा तिथं जीवन पहा, यू विल सरप्राईज. आपला वैदिक जो धर्म आहे, प्रज्ञा प्रसाद मामुह्यम वगैरे वगैरे, या कथेत एका व्याधाकडून वेदपाठी ब्राह्मणानं उपदेश ग्रहण केला. ही विलक्षणता आहे. उपदेश करणारा कोण आहे? मांस विकणारा व्याध. आणि वेदपाठी ब्राह्मण, त्याला ज्ञान सांगावं लागलं. असा काही नियम नाही की तुम्ही मोठे महाराज दिसता म्हणून ज्ञानी आहात. नाही नाही, आधी आपण धर्म पाळतो की नाही, शिष्टाचार धर्म पाळतो की नाही हे पहा. तुमच्या घरी मी आल्यावर तुमच्यावर काही असो नसो, पण पाय धुवायला गडवावर पाणी, प्यायला एक पेला पाणी आणि फाटकं आसन टाकून तुम्ही या बसा म्हणू शकता की नाही. हा शिष्टाचार धर्म प्रथम आहे प्रत्येकाकरता. जीव नका घालू, नेदा नका देऊ, फुकाचे जीवन तरी पाळा. हा शिष्टाचार धर्म आधी पाळा. भारतकारांनी पुस्तक उघडून त्यांना धर्म सांगितलेला, या धर्माचं पालन करा, तुम्हाला पाप लागणार नाही. आणि जाती संबंधावर कट्टरतेनं प्राण केलेला आहे व्याधाने. त्यांनी सांगितलं धर्म वर्णाजवळ नांदतो असं बिलकुल नाही. जातीजवळ धर्म नांदत नाही, महापुरुषाजवळ धर्म. तुम्ही विशाल होण्याचा प्रयत्न करा. जे कनिष्ठ आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते आपोआपच पळून जातील. तुम्ही पहिल्यांदा आकाशासारखे विशाल झाले की ते संपले. तुका आकाशा एवढा, ते सिद्ध नाही होणार. आणि मार्कंडेय म्हणतात, राजा मी तुला शांती पर्वातलं एक छोटंसं कथानक आणखी सांगतो. संवाद रूपाय मोक्ष धर्मात 253व्या अध्यायापासून 256व्या अध्यायापर्यंत
भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. जाजली नावाचे एक तपस्वी ब्राह्मण होते, तुम्हाला कथा माहीत आहे. जाजली त्यांनी समुद्र तटावर अनेक वर्ष तप केलं, एका पायावर उभं राहून. ते तप करत असताना काय झालं, त्यांच्या जटा अशा गुंडाळलेल्या होत्या खोप्यासारख्या. त्या ठिकाणी एका पक्षिणीनं खोपा केला त्यांच्या जटेत, 4 अंडे टाकले. जाजलीच्या लक्षात आलं. त्याने विचार केला, मी जर हल्लो हे 4ही प्राणी संपले. अंड्यातून पिलं बाहेर येण्यापर्यंत मला उभं राहावंच लागेल. उभं राहिले, अंड्यातून पिलं बाहेर आले, मग जागा सोडली. आता केसाचा भोसला केल्यावर आकाशवाणी झाली. त्याने सांगितलं जाजलीला, मुने पक्ष्यांनी तुझ्या जटेत घरटं केलं, याचा तुला अहंकार झाला की मी 8 दिवस जागेचा हल्लो नाही, दिशेलाही गेलो नाही, पाणीही प्यालो नाही. मी मोठा तपस्वी, तुझ्यासारख्याला इगो होणं बरोबर नाही. तेव्हा तू काशीला जा, वाराणसीला. तिथे एक वाणी राहतात, त्यांचं नाव आहे तुलाधार. त्यांच्याकडे जा जरा एक दिवस. त्यांचा बोध श्रवण केल्यावर तुझा इगो अहंकार विसर्जित होईल. आता हे जेव्हा काशीला गेले तेव्हा तुलाधार त्यांचं किराणा दुकान होतं. इथे यादी आलेली आहे, जनरल स्टोअरमध्ये काय विकाणं आणि काय विकू नये. पक्वान्न विकता येत नाही, शिजवले. लाल रंगाचं वस्त्र विकता येत नाही. तैल म्हणजे तेल विकता येत नाही, तेलाकडून आणावं लागते. किराणा दुकानात ठेवलं की हे जवळजवळ 25 ते 26 पदार्थांची यादी आहे जे विकता येत नाही. ते पदार्थ आज प्रत्येक जनरल किंवा किराणा दुकानात आहे. तो भाग जाऊ. तुलाधाराकडे गेले, नमस्कार चमत्कार झाला. सांगितलं, महाराज आकाशवाणी मी ऐकली आणि तुमच्याकडे आलो. तुमच्यात काय विशेषता आहे? अहिंसापरक दृष्टिकोन तुमचा असेलच, भूतांच्या प्रति अद्रोह, पण जीविका साधन काय आहे तुमचं? तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता? सांगितलं, मी कोणत्याच देवाची नाही. तुला सर्वभूतेषु, तुला म्हणजे तराजू. तुला राशीचे जे लोक असतात ना, ते बहुतेक अन्याय करत नाहीत, कमी अन्याय करतात. सिंह राशीचे लोक जे असतात ना, ते थोडंसं रागीट स्वभावाचे असतात. तुला मे सर्वभूतेषु समातिष्ठती जाजले मुने अद्रोहर्णैव भूतानामल्पय पुनः पुनः. हा शांती पर्वता श्लोक आहे. धर्मस्तेन जीवाम्य असं परो. कृषी, वार्ता आदी, वार्ता म्हणजे नोकरी आदी, हे प्रौढाचा धर्म गेला. मी एकाच देवाचं पूजन करतो, तो म्हणजे माझा दुकानातला तराजू. माझ्याकडून हा अपराध होऊ नये. तुम्ही 100 ग्राम मागितल्यावर तुम्हाला 99 ग्रॅम जाईल, हे पाप मी कधीही करत. तुला माझा देव आहे, मी न्याययुक्त वागतो. प्रत्यक्षम क्रियतम साधु ज्ञान सततसा. सहस्राब्दी पूर्वार्ध भागवत धर्म आहे. भागवत धर्मात भेदाभेद चालत नाही. आता परवाचा अभंगत कीर्तनाचा अमंगळ आहे, भेदाभेद अमंगळ आहे. म्हणून भागवत धर्म सांगतो, भेद कशात करता तुम्ही? प्रत्येक ठिकाणी जर ईश्वर असेल, एवढ्या करता मी सांगितलं तुम्हाला. हा जो भागवतात धर्म आलेला आहे, हा धर्म महान धर्म आहे. आणि या महान धर्मात जीवाच्या ठिकाणी ब्रह्मत्व प्राप्ती, कंद आदी कथेत लोकतत्व आणि थोडासा द्रौपदी सत्यभामा संवाद मी येतात 4-5 मिनिटं तुम्हाला अर्थ सांगितला होता. जी जुष्टम पंचमी स्कंदमास्तास्मी पंचमी स्मृता. ही माघ शुद्ध पंचमी आहे ना, वसंताचा जन्मदिवस आहे. याचा अर्थ आहे त्याच दिवशी अग्नीचे कण सोम आणि शीत धरातलावर प्रतिष्ठित करतात.
म्हणून हा वसंतोत्सव करतात. त्याचा आध्यात्मिक अर्थ कमी आहे, वैज्ञानिक अर्थ जास्त आहे. सत्यभामा प्रौढ आहे द्रौपदीपेक्षा, तिची शिकवण आहे. आता घोष आदी यात्रा आहेत, पण सावित्री उपाख्यान आलेलं आहे याच्यात. कर्मभूमीवर्यम ब्रह्मन् खलु विवासी मताः, रामोपाख्यानी आलेलं आहे. थोडासा फरक आहे. थोडासा फरक याच्याकरता की राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न. शत्रुघ्न भरताचा भाऊ लक्ष्मणाचा. म्हणजे कैकई पुत्र आहेत की सुमित्रेला 2 पुत्र आहेत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. हा थोडासा वाद आहे रामोपाख्यान आहे. हा वाद नाही आहे. रामावतार प्रत्येक युगात झाले, कृष्णावतार प्रत्येक युगात झाले. लीलेत फरक असतो. तो एका दिलेला एका अवतार कालात आहे, दुसरी नाही. काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी वडील प्रमाणे तुम्ही पहा. आणि भागवतात कागासूर नाही आहे. आजच्या भागवत ग्रंथात तुकोबारा म्हणतात कागासूर मारला, म्हणजे कोणत्या तरी अवताराच्या वेळेला कागासूर होता असा भेद असतो. आता वाचतायत 5. मी तुम्हाला सावित्री उपाख्यान सांगतो. उन्हात बसलेल्यांनी सावलीत बसावं. हे पुरी पुढे बस, इकडे बस. काय ते काय जागा काय विकत घेतल्या का? सिनेमा थिएटरातली खुर्ची वय काय ते? इकडे बसा ना ग. हा जो भगवा बुवा दिसतो ना माळावाला, याच्या मागं बसा ना, जागा आहे सगळी. सरका ना पुढे, मागं काय पाहिजे? पुढे पहा माझ्याकडे, पुढे सरका. कधीच बसून बायाच्या इकडे पाहू नये. तो अधिकार आम्हाला आहे. आम्ही सन्मुख आहोत. तुम्ही मागं जाऊन पाहता. म्हातारले कधी जास्त पाहतात काय असेल ते खरं, कारण सर्टिफाईड. सरका पुढे. हे पहा, नाव इट इज 5 o'clock. 40 मिनिटं लागतील मला, 35 ते 40 मिनिटं. डिटेल सांगू की धावतं सांगू? गीतांजली करू. गीतांजली करायचं असेल विदिन 15 मिनिट्स. सावित्री म्हणजे सावित्री सांगायचं असेल, कारण या ग्रंथाला नावच भारत सावित्री आहे. जे बुकलेट्स आहेत भारतावरचे, त्याचं नाव भारत सावित्री आहे. म्हणून मला तुम्ही 30-35 मिनिटं द्या. सुकटणकर शास्त्री जे होते महाभारतकार, यांची असीम कृपा आहे आपल्यावर. ज्यांनी नलोपाख्यान, सावित्री उपाख्यान हे 2 तरल साहित्यिक अंश या महान ग्रंथात घातलेले आहेत. विशिष्ट कृती, सरळ आणि वेगवती रचना. तुकोबरायाचा गाथा म्हणजे सरळ आणि वेगवती रचना. एव्हरीबडी कॅन फॉलो. अगदी सरळ आहे गाथा. तुम्ही कूट अर्थ लावूच नका, सरळ अर्थ लावा. सावित्री उपाख्यान आज भारतात प्रत्येक घरी प्रत्येक स्त्रीला माहित आहे. वट सावित्रीचा उपास करता की नाही तुम्ही? अशी कोणती हिंदूची स्त्री आहे जिला सावित्री हे नाव माहित नाही? उपासना करता की नाही वट सावित्री? मी आज तुम्हाला योग आहे तो अर्ध्या तासात सावित्री म्हणजे काय सांगतो. रामोपाख्यानात युधिष्ठिराचं अनुरंजन झालं असेल, द्रौपदीच्या मनाला सांत्वनाही मिळाली असेल, पण कुशल कथाकार जो असतो ना, तो तुम्ही माझ्यासमोर बसल्यात, तुम्हाला काय वाढावं लागेल म्हणजे तुम्ही तृप्त व्हाल हे जाणतो आणि मग वाढतो. मी जे भोजन तुम्हाला वाढतो रोज नेहमीच, आत्ता जे वाढणार आहे ते तुमची तृप्ती झाली असं समजून नाही. कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात तुमची भूक आहे. ती भूक कोणत्या पदार्थानं पूर्ण होईल हे जाणून बोलावं लागेल. दृष्टीने विचारलं महाराज, मला माझ्या भावाकरताही वाटत नाही. पुरुष आहेत ते, भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे, पण मला जे दुःख आहे ना ते द्रौपदीचं आहे. कारण जुगारानंतर चिखलात फसलेल्या आम्ही 5ही भावांचा उद्धार द्रौपदीने केलेला आहे. धृतराष्ट्राने हिला वरदान दिलंय, तू माग, आणि तिनं आम्हाला वरदानाद्वारा रथ, अस्त्र, शस्त्र मिळवून दिली.
आम्ही फसलो होतो चिखलात. म्हणून कार्येषु मंत्री करणेषु दासी शयनेषु रंभा. पण भोज्येषु माता असते पत्नी, मातेप्रमाणे जीव घालते. द्रौपदी आमची पत्नी खरी, पण ही माताही झालेली आहे. म्हणून महामुने, एखाद्या अशा पतिव्रतेची गोष्ट आम्हाला तुम्ही सांगा जेणेकरून आमच्या मनाला शांती मिळेल. मार्कंडेय वाच. मार्कंडेयाने सांगितलं, धर्मराज, कुलीन स्त्रियाच्या महाभाग्याला कधी सीमा नसते. मी तुला राजकन्या सावित्रीचं उपाख्यान सांगतो. राजन, मद्र देशात अश्वपती नावाचे एक राजे होते. त्यांना संतान नव्हतं, पुत्र नाही, कन्या नाही, काही नाही. 1,00,000 होम केलं त्यांनी. आणि सावित्री देवीची उपासना 18 वर्ष करावी लागली. 3ऱ्या दिवशी जेवत होता तो. 18 वर्षापर्यंत सावित्रीची उपासना केली. आणि मग सावित्रीनं प्रगट होऊन मद्र राजाला सांगितलं, राजा, तू ब्रह्मचर्याने उपासना केली, दम नियम काय हवाय तुला? मला पुष्कळ पुत्र व्हावे. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, पण तुझी इच्छा पूर्ण होईल. ही इच्छा पूर्ण होण्याकरता पहिल्यांदा मी तुला एक कन्या देईन. कन्यानं मला पुत्र कसे होईल? सांगितलं, तू दमद, कानावाचून कार्य घडत नाही. उपासनेचं फल म्हणून तुला मुलगी होईल आणि तिच्या प्रभावानं तुला 100 पुत्र मिळतील. पुढे आज नाही. मुलगी झाली. भगवती सावित्रीच्या कृपेने झाली म्हणून नाव सावित्री ठेवलं. ती जेव्हा तरुण झाली, हा पूर्वीचा काल आहे, वेदकाल आहे, उपनिषद काल आहे, ज्या कालात स्वयंवर होत असत. स्वयंवरात कन्या उभी राहील, तिला एवढा मोठा अधिकार असेल की ती एखाद्या क्रिकेटरच्या गळ्यात माळ नाही घालणार. नाही नाही नाही. विदुषी शिक्षित कन्या होत्या पूर्वी, राजकन्या असो, विदुषी कन्या असो. आपल्याला पती कोणत्या ग्रेडचा पाहिजे याची ओळख होती. ही विशेष होती थोडीशी. आणि हा प्रसाद होता सावित्री देवीचा. तरुण म्हणजे आफ्टर 15 इयर्स, 3 वर्ष ऋतुप्राप्ती झाल्यानंतर तरुण. ऋतुप्राप्त व्हायला 3 वर्ष झाल्यानंतर तिला अक्कल येते आणि मग तिला तरुण म्हणा. 36 ऋतू म्हणजे 3 वर्ष. सावित्री, आता मला तुझं लग्न करायचं आहे, तू विदुषी आहेस, वृद्ध सेनापती तुझ्या बरोबर देतो, तू भारतात रथावर आरोढून फिर, तुला जो क्षत्रियाचा वर योग्य मिळेल त्याचा पत्ता मला सांग, मी त्याच्याबरोबर तुझं लग्न लावून देतो. अश्वपतीने सांगितलं. ठीक आहे. आणि रथावर मंत्री दिले काही. अश्वपती जवळ नारदही आले. ती हिंडली. आता कोठे काही एक आहे, एक नाही. धन आहे, अक्कल नाही. कुठे सर्व असेल, चारित्र्य नाही. ही पाहून आली आणि तिने सांगितलं, मी एक राजपुत्र पसंत केला. कुठे आहे राज्य? सांगितलं, राज्य नाही, शत्रूने जिंकलं. वनात राहतो, रोज क्षत्रिय आहे, दान घेत नाही, म्हणून एक सरपणाची मुळी सरपण तोडून विकतो बाजारात आणि त्याच्यावर आईबापाचं पोषण करतो. दोघंही आंधळे. त्यांना जीव घालतो, जेवतो. त्याला मी पसंत केलेलं आहे. जेव्हा सावित्री असं बोलली त्याच वेळेला नारद बसलेले होते. नारद सगळं जाणतातच. ही कुठून गेली, कुठून आली हे मला माहित आहे. आणि अश्वपतीने सांगितलं, व हिने जो बायोडाटा आणला तो तुम्ही पाहून घ्या. शाल्व राष्ट्रात जुमत्सेन नावाचा राजा होता. तो मग नंतर आंधळा झाला, पण शत्रूंनी त्याला जिंकलं, त्याचं राज्य काबीज केलं. त्यावेळेला त्याचा मुलगा बालक होता, आता तरुण झालेला आहे. वनात राहतात.
आंधळ्या आहेत, त्याला काही इलाज नाही, काय करावं. युवावस्थेला प्राप्त झाला आणि मला असं वाटते की त्याचं कॅरेक्टर एकदम स्वच्छ आहे, मला तोच पती पाहिजे. नारद सगळं ऐकत होते. त्यांनी सांगितलं मुलगा बरोबर आहे, चांगला आहे, पण राजन मी भूत भविष्य जाणतो. सावित्रीनं जर त्याचं वरण केलं तर तो नक्की आजपासून 1 वर्षाला मरून जाईल. त्याचा मृत्यू आजच्या वर्षाला आहे. अश्वपतीने सांगितलं पोरी गडबड झाली, तू पुन्हा वर्ष 6 महिने घेईन. सेकंड चॉईस त्यांनी सांगितलं मी वेश्या नाही. सावित्री वाच बाबा मी वेश्या नाही, तुम्ही कन्यादान कराल, मी वरण करीन, हे नंतर होईल, पण मनानं मी त्याला वरलेलं आहे, वाणीनं तुमच्याजवळ उच्चार केलेला आहे, फक्त क्रियेद्वाराच लग्न शिल्लक आहे, 2/3 झालेलं आहे. म्हणून 1 वर्षाने नाही, उद्या मेला तर चालेल, पण माझा पती सत्यवानच होईल. आता काय इलाज आहे काय. दोषयुक्त मुलगा आहे, पण दोष निवृत्त होते. लग्न झालं, कन्यादान केलं. अविघ्नमस्तु सविद्या प्रदाने दोहिष्तात. नारदाच्या संवादाचे गुप्तकालात जोडलेले 22 श्लोक आहेत भारतात. क्षेपक अभंग कोणते आहेत, केवळ क्षेपक कोणते आहेत हे गात्यात पाहावे लागतात. आणि क्षेपक अभंग कधीही कीर्तनाला घेता येत नाही नाही नाही. आणि आपले महाराज लोक घेतल्या होती राहत नाही, एवढा मोठा गाता आहे, क्षेपक कशाला घेतात. श्याम आहे. लग्न झालं, पतीवरून निघून गेली. अश्वपती द्युमत्सेनाच्या आश्रमात जाऊन विधिवत कन्यादान करून परत आले. जवळजवळ आनंदात समाधान हाच आनंदाचा भाग आहे. 1 वर्ष पूर्ण व्हायला 3 दिवस शिल्लक राहत. सावित्री झोपत होती, खात पीत होती, पण मनाच्या कोपऱ्यात नित्य स्मृती होती, माझा पती वर्ष पूर्ण होईल त्या दिवशी मरेल, हे तिला माहित होतं. 3 दिवस राहिले. तिनं पतीला सांगितलं आज तुमच्याबरोबर रानात मला घेऊन चला. कधीच काही मागितलं नाही, अमुक आणत नाही 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 नाही. ज्या दिवशी पत्नी पतीला काही मागेल त्या दिवशी 50% पत्नीत्व नष्ट होत असते. पतीनं तिची आवश्यकता जाणून पूर्ती करावी हे पतीचं कर्तव्य आहे. मागितल्यावर काय, मागणं से मरणावला या सद्गुरू की सीख. आयुष्यात पहिल्यांदा वर्षभरात मागितलं मला तुमच्यावर घेऊन चला राहणार. सत्यवानाने सांगितलं तू माझी बायको आहेस, पण माझे आई वडील जिवंत आहेत, मी त्यांच्या अधीन आहे, अर्थात तूही अधीन आहे, परवानगी त्यांची घे. तुझ्या सासूला विचार, माझ्या आईला, तिनं परवानगी घेतली तुला नेतो. आता तुम्ही सिनेमाला बायकोला घेऊन जाता, विचारता काय आईला किंवा बापाला मी बायकोला नेऊ काय, मग हे आख्यान तुमच्या काय कामाचं आहे. हा शिष्टाचार तुम्हाला पचेल काय, पण मला तर सांगणं आहे व्हॉट एव्हर इट मे बी मे नॉट बी, आय विल टू एक्सप्लेन डेफिनेटली. सासूला विचारते, म्हातारीला, मी आज माझ्या पतीबरोबर रानात जाऊ काय. तिने सांगितलं थांब मी परस्वादी, माझा पती आहे, त्याची परवानगी घ्यावी लागेल, त्यानं येस म्हटलं जावं लागेल. तिप्पट झालं ना ते. म्हातारीने सांगितलं घेऊन जा, संध्याकाळच्या आत परत या. कारण ही राजकन्या आहे, कुठे गेली नाही, सँडल चपला काही नसतील पायात, काय सांगतात कुठे काट्या कुठ्यात नेतो, पण ने तिची इच्छा आहे ने, सायंकाळपर्यंत परत या. आणि मग तिला घेऊन गेले. सरपण तोडलं, मोळी बांधली आणि जवळजवळ 3रा प्रहर दिवसाचा सुरू झाला. आणि सत्यवानाच्या डोक्यात, त्याला पण डोकं दुखतं, पेन. त्यांनी सांगितलं सावित्री मी रोज मोळी वाहतो, पण आज माझ्या डोक्यात फार दुखून राहिलं, मला या झाडाखाली थोडीशी विश्रांती घेऊ दे. ही कृतयुगातली पत्नी आहे, त्रेतातली ही नाही, द्वापरातली नाही, आणि कलियुगातल्या बायासमोर सांगण्याची पाळी आहे. काय करावं. दगड नाही दिला पतीच्या उशाला. वृक्षाखाली बसलेली सावित्री मांडीवर डोकं घेतलं पतीचं.
रागवू नका. फुरसत झाली तर एखाद्या वेळेला घेऊन पहा आणि तुम्हाला कसा आनंद होतो अनुभवा. बिकॉज इट इज एक्सपिरियन्स, इट्स नॉट एक्सपेरिमेंटल. मृत्यू समोरच होता. एक विशेष केस आहे, एक्सेप्शनल म्हणून मृत्यू यमधर्म स्वतः आले रेड्या. विस्तृत कथा आहे, मी तुम्हाला शॉर्ट सांगतो. तो पतिव्रता असल्यामुळे तिला दिसला. आपल्याकडेही तो येतो, कॉल बेल वाजवतो, आपल्याला दिसत नाही. मृत्यू आपल्याला कुठे दिसतो? कारण आपला अधिकार नाही ना, त्यांना अदृश्य होण्याकरता आपली शक्ती नाही आहे. कारण इथरमध्ये असतात ह्या आकृत्या, आयदर आकाशातल्या इथरवर किंवा वायुरूप इथरमध्ये असतात. ह्या आकृत्या असतात, आपल्याला दिसत नाही. आता यमधर्माचं दर्शन झालं. पतीचं डोकं मांडीवर आहे, शिष्टाचार आहे. देवतेसमोर मांडीवर पतीला झोपवता येत नाही म्हणून गवत गोळा केलं आणि त्याच्यावर सत्यवानाचं डोकं ठेवलं. उठून उभी राहिली. शिष्टाचार आहे, हात जोडले, स्तुती केली यमधर्माची. महाराज, सगळं जग तुमच्या अधीन आहे. तुमचं दर्शन झालं, माझं पुण्य आहे. तेव्हा आता तुम्ही का आलात हे सांगण्याची गरज नाही, मला कळलं. आज वर्ष झालं माझ्या लग्नाला. आज माझ्या पतीचा सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस आहे. पुर्याम. त्याने सांगितलं, पोरी, या शरीरात अंगुष्ट मात्र लिव्हिटेशन असणारं पुरुषत्व आहे. गिरिव्हिटेशन नाही आहे, त्याचं लिव्हिटेशन आहे. आपला अंगठा आहे की नाही, वर टोक आहे की नाही, दिवेची वात अंगुष्ट प्रमाण आहे आपल्या यात. वर लिव्हिटेशन आहे. दिवा खाली नाही जात. लिव्हिटेशनला दगड फेकाल तर खाली जाईल, पण वात वर जात. हिचा जीवात्मा आहे ना, तो अंगुष्ट मात्र आहे आणि तो न्यायला मी आलो. सावित्री, तू पतिव्रता आहेस, तपस्विनी आहेस, म्हणून तुझी ग्रेड आहे याकरता मी तुला दिसलो आणि तू माझ्याबरोबर बोलू शकतेस. माझ्याबरोबर कोणताही जीव बोलण्याचा अधिकारी नाही. दिसणं तर शक्यच नाही, पण तुझं पुण्य आहे पतिव्रत्याचं. याची आयु क्षीण झालेली आहे. मी याला बांधून नेल्या वाचून राहणार नाही. हा धर्मात्मा आहे, गुणी आहे, पण राम रचिरा काय, याच्या मृत्यूचा दिवस आहे, मला याला न्यावं लागेल. मी भगवंताच्या एका डिपार्टमेंटचा मंत्री आहे, त्याच्या आज्ञेचं पालन करतो. निस्तेज झालेला चेहरा आहे. त्याला मृत आकर्षण केलंय प्राणाचं. निस्तेज तुम्ही प्रेतावर कोणती हारण फुलं घाला, बाईन तो जिवंत बारे, कशाचा जिवंत? मुडद्यावर कधी तेज येईल काय? इज इट पॉसिबल? नाही. काय करावं? दक्षिणेकडे जायला सुरुवात केली. त्याचा जीवात्मा सोबत आहे आणि यमधर्म त्याच्यासहित जायला निघाले. तिनं डोकं ठेवलं सत्यवानाचं तिथे आणि दक्षिणेकडे त्यांच्या वाहनाच्या माग पायी सावित्री चालते आहे. आता मी तुम्हाला ही प्रश्नोत्तर सांगतो, बी अलर्ट. त्यांनी सांगितलं का, जो संध्याकाळ व्हायला आली, पती तुला उरून व्हायचं आहे, जेवढं संभव होईल तेवढं तू हे कार्य तुला करायचं आहे. तू परत जा, लाकडं गोळा कर आणि 10 संस्कार करावं लागेल. डेड बॉडी आहे, त्याला अग्नी द्यावं लागेल, हे तुला करावं लागेल. सांगितलं, महाराज ते तर होईलच, तो व्यवहार झाला. पण तुमच्यासारखा महात्मा, कारण तुम्ही महावैष्णव आहात, भगवान विष्णूच्या आज्ञेचं पालन करता महावैष्णव आहात, तेव्हा तुमच्या मागं जाणं माझा धर्म आहे. हे शाश्वत विधान आहे धर्माचं. गुरुजनाची सेवा करा, पतीवर स्नेह करा, व्रताचं पालन करा. तुमच्या कृपेमुळे माझी गती कुंठित होऊन राहिली. तुम्ही मला दिसतात, माझ्याशी बोलतात आणि तुमच्या मार्गाचं आक्रमण मला करता येते. मला मार्ग दिसून राहिलाय. म्हणून जोपर्यंत मार्ग दिसतो, तुमच्याशी बोलणं सुरू आहे, तोपर्यंत कोस 2 कोस तुमच्या मागे येऊन मग तुम्ही अदृश्य झाल्यावर मी परत फिरीन. काय करावं? 31 श्लोक आहेत या प्रसंगात. सावित्री वाच. सावित्रीने सांगितलं, महाराज, ज्यांनी आत्म्याला वश नाही केलं
अरण्यवास, धर्माचरण, जे तप करू शकत नाहीत. विज्ञानानं धर्मप्राप्ती वेगळ्या प्रकारानं होते. ज्ञानानं धर्मप्राप्ती होत नाही, धर्मानं ज्ञान प्राप्त होते. सावित्री विदुषी आहे. तिसरा मार्ग तर मला दिसत नाही. तेव्हा धर्मच मुख्य आहे, बाकी अनित्य आहे. यमाने सांगितलं तुझं बोलणं मला कळते आहे, तू परत जा. अक्षर, व्यंजन, हेतू, तुझं बोलणं फारच चांगलं आहे, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. राज्यापासून च्युत झालेला, वनवासात आलेला जो तुझा सासरा आहे ना, माझ्या कृपेनं त्याला डोळे जा परत, तुला वरदान दिलेलं आहे. तिने सांगितलं महाराज तुम्ही तर कृपा केलीच आहे, तुम्ही जसं सांगितलं ते होईलच, त्याच्यात काय शंकेचं कारण आहे. पण माझ्या पतीच्या करता मला श्रम कसे? पतिव्रता स्त्री आहे, पती करता स्वयंपाक करते. आज मला कंटाळाला, हॉटेलचा डबा आला. हे सावित्री थोडंच आहे काही. तुमचा चहा नाहीतरी करताना एक कप माझाही करा सकाळी, बेटी. पती करता श्रम वाटणारी पतिव्रता तर वेश्या आहे. पतिव्रता तर सिद्ध होणारच नाही. अधर्म कुठे आहे? माझी गती माझ्या पतीजवळ आहे. तुम्ही आला नाही, मी चालेल तुमच्या बरोबर. सज्जनाची संगती एकच वेळ होत असते जीवनात, डायव्हर्टिंग पॉइंट. मनाला बोध एकदाच होत असतो, पतीची प्राप्ती एकदाच होत असते सावित्रीवास, आणि गुरुकृपा एकदाच होत असते. एकदाच माणूस मरतो, एकदाच जन्माला येतो. यम म्हणतात माझ्या मनोनुकूल बुद्धियुक्त बोलते आहेस ग, मी तुला सांगतो, तुला इच्छा राहील ते मागून घे, एक्सेप्ट सत्यवानाचा प्राण. सावित्री पकडण्याच्या प्रयत्नात आहे यमाला, आणि यम सुटण्याच्या प्रयत्नात आहेत सावित्रीच्या शब्दातून. 30-35 श्लोक आहेत. सावित्रीने सांगितलं माझ्या सासऱ्याला राज्य तर मिळेल, डोळाही मिळेल, हे सगळं तुमच्या कृपेनं मिळेल. राजा जमत्सेन राजा पुन्हा होईल. तुझ्या वडिलाला पुत्र नाही, तू एकटी कन्या, त्यालाही 100 पुत्र माझ्या कृपेनं मिळतील. काम झालं. म्हणजे सासऱ्यालाही झालं, बापालाही पुत्र नव्हते, भाऊ नव्हते, ती त्याला मिळते. ती चिंता न करू नको. पण जसं तहानलेल्या माणसाकरता पाणीच प्रिय आहे, तसं मला तुझं वाक्य इतकं गोड वाटून राहिलं आहे की मी तुझ्या अधीन झालो, तू मागशील तिथे तुला देतो. तुला भावतीला सांगितलं होती सावित्री सन्निध आहे, तू खूप लांब आली आहेस, आता परत जा. सायंकाळ व्हायला आली. 10 संस्कार पतीचा करणे आहे, तुझ्या मागं खूप काम आहे, तुझा परत. तिने सांगितलं महाराज परत तर जाईन मी, ही तर धर्मराजच आहे तुमची, पण संताजवळ मनातलं बोलावं. तुम्ही संत आहात, तुम्हाला असंत क्रूर मानतात, मूर्ख माणसं. आम्ही तुम्हाला संत मानतो, कारण तुम्ही पाहिजे का भगवंताचे, विष्णूचे महावैष्णव आहात. आणि वैष्णव जो असेल तो कधी अन्याय करणारच नाही, अधर्म सांगणारच नाही. जेव्हा म्हणतात शुभे मी आज तक ऐकलं नाही, पण तुझ्या बोलण्यानं माझी तुष्टता वाढून राहिली. पुन्हा तुला सांगतो 4था वर माग, पण जीवन नको मागू, सत्यवानाचं जीवन सोडून. सावित्रीने सांगितलं महाराज जिवंत सत्यवानाद्वारा मला 100 पुत्र मिळो. कसा शब्द आहे? सत्यवानाद्वारा नाही, जिवंत सत्यवानाद्वारा. कारण महाभारतात कथा आहे, एका राजाला संतती नाही, पतिव्रता स्त्री आहे, वरदान मागितलं, मृत पतीपासून पुत्र झाला. हे तिला माहित होतं, मृत पतीपासून पुत्र होईल, म्हणून ती म्हणते मला सत्यवाना, जिवंत सत्यवानाकडून 100 पुत्र व्हावे. आता यांना जाण्याची गडबड होती, कारण तो काही यम रिकाम आहे का, त्यालाही बाकीचे काम आहेत ना, ऑफिसमध्ये जायचं आहे. त्यांनी सांगितलं तर काय सांगावं, अवले गडबड झाली. तथाच तिने सांगितलं महाराज 0 करा, वेग 0 करा तुमच्या रेड्याचा, थांबा. तू काय सांगितलं मला? तथाच तू म्हटलं मी काय सांगितलं? सांगितलं मी गडबडीत आहे का, काही ऐकलं काही नाही. असं कसं होईल, काही ऐकलं काही नाही? मी तुम्हाला मागितलं 4थ्या वरानं,
मला जिवंत सत्यवानापासून 100 पुत्र व्हावे, आणि तुम्ही तसाच म्हटलं. दॅट्स ऑल. याला जिवंत करावं लागेल तेव्हा पळवतील का? मुर्दे बसून होतील काय? आधी याला जिवंत करा. ते का सांगू तुम्हाला. यमधर्म हसले. त्यांनी सांगितलं, बा मला फसवणारी आयुष्यात माझ्या जीवनात तू पहिली बाई आहेस, वाघपतिव्रता. मला गोष्टीत घेऊन माझ्याकडून वधवून घेतलं. ठीक आहे, मी बोललो ते होईल. तुला जिवंत सत्यवानापासून 100 पुत्र होतील, बलवीरशाली होतील. संताच्या ठिकाणी धर्मवृत्ती शाश्वत असते, टाइम बिंग नसते. संताची गती कुंठित देवही नाही करत. संत व्यथित कधी होत नाही, कधी त्यांना टेन्शन नसते. बीपी वाढत नाही संताचं. बीपी कोणाचं वाढते? हायपर टेन्शन संसारिकाचं. कारण कोणतं ना कोणतं टेन्स असते. संताला नो टेन्स एट ऑल. दुःखेश विघ्न म्हणा सुखेश नाना दुःख प्राप्ती जायची उद्वेग नाही. चित भीतीचं कारण नाही. संत सत्यावर आचरण करतात. सत्पुरुषांची प्रसन्नता कधीही व्यर्थ जात नाही. आणि नपुसकाची इच्छा पूर्ण होत. काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेची डोहाळे खायचे होती. काय करावं? यमाने सांगितलं, धर्मपरायण मनोकुल अर्थसंपन्न तू आता निघून जायचं. तू आता थांबू नको, माझ्यावर येऊ नको, मी निघालो. कारण मोक्ष कोणाला देत नाही. देव मोक्षाचा वाटप नाही करत. तुम्हाला तुमचा अधिकार सिद्ध करून मोक्ष ओढून घ्यावा लागतो. आम्ही तो वारकरी त्याच्या पुढे मोक्ष देवाने दिलं तरी घेत नाही. मोक्षपदे तुच्छ केली आहे, आम्हाला तर तेही नको. पुरुषार्थाचं कारणच काय? वैवस्वत म्हणू तथास्तु म्हणून पाशातून त्याचा जीवात्मा सोडला की उठून बसला. डोक्याला हात लावत होते. कुठे गेली माझी बायको? कुठे आहे बायको? जेवायला झोपली. अगं माझं डोकं दुखते. सावित्री पोहोचली होती तेवढ्या. सांगितलं, महाराज तुम्हाला गाढ निद्रा लागली होती, आता तुमची झोप मोडली. हे सांगितलं, नाही नाही, स्वतःचा पुरुषार्थ नाही नाही. तुम्ही मेले होते, मी पुरुषार्थ केला आणि तुम्हाला जिवंत केला. मग काय सावित्री आहे ती? तिने सांगितलं, तुम्हाला निद्रा लागली होती, गाढ तुमची झोप उघडली, आता तुमचं डोकं नाही दुखणार. आणि दीर्घायू पुत्राची व्यवस्था झाली आहे. ज्या पुत्रांचा उल्लेख आहे सावित्री पुत्र क्रमानं प्रसिद्ध झाले आहेत. कर्णपर्वात 4थ्या अध्यायात 47व्या श्लोकात त्याचं वर्णन आहे महाभारतात. पुत्र पौत्र कुटुंबी वगैरे. मला तुम्हाला काय सांगायचं आहे याच्यात? काय आहे याच्यात? विशेष हे आहे, सावित्री आणि यमाचा संवाद. गोड वाणीद्वारा यमालाही आपलंस करून तिनं कार्य सिद्ध केलं. सायंकाळ झाली होती. राजा सून गेलेली आहे, पोराबरोबर झाकट पडलेली आहे. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला, अजून आले नाही. ऋषींच्या झोपड्या होत्या पर्ण कुठे. काही तरुणांना सांगितलं, त्याला जा शोधा, आम्ही तांदळे आहोत. काही तरुण पोरं प्रदीप मशाली कंदील काय असतील ते घेऊन शोधायला निघाले. वाटेत सावित्री आणि सत्यवान भेटले. हा थकला होता, मृत्यूतून जागृत झालेला माणूस, शक्ती संपलेली होती. सावित्रीच्या खांद्यावरच हात ठेवला आणि हळूहळू चालत होते. चालण्याची शक्ती नव्हती. सत्यवानात, तर म्हातारे माणसं, आम्हाला तुमच्या खांद्याचा हाताचा आश्रय घेऊन चालावं लागेल ना. निशक्त होते. वाटेत भेटले, घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं, का मला दिसायला लागलं? तिचे सासरे म्हणतात, मला दिसून राहिलं, डोळे आले. कातमेंदूचं ऑपरेशन केलं असेल होतं, काय सांगावं? डोळे कसे आले? तिने सांगायला पाहिजे होते की मी माझून वरदान मागून तुमचे डोळे मागून घेतले. सांगितलं, कृपा आहे भगवंताची. तुम्ही सज्जन आहात, धर्मवान आहात, तुमचा भोग संपला असेल. तुका म्हणे, भोग सरे गुन्हा येते ते अंगार आहे. त्याला काय सांगता येते? या बाबाच्या अंगाराने हा दुरुस्त झाला. अरे अंगारा कशाचा दुरुस्त करतो? भोग संपला. कृपा आहे भगवंताची. सगळं दिसायला लागलं, सगळं झालं आणि नागरिक परत आले.
त्यांच्या राज्याचे. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही क्रांती केली, ज्या राजाने तुम्हाला जिंकलं होतं मद्राचं राज्य ते आम्ही हस्तगत केलं आहे, तुम्हाला राज्याभिषेक करायचा आहे उद्या, त्याला आमच्याबरोबर. डोळे मिळाले, राज्य मिळालं. एवढ्यात अश्वपती आले. अश्वपतीने सांगितलं, पोरी आश्चर्य आहे, तुझ्या आईच्या उदरात गर्भ आहे. सांगितलं, बाबा त्या गर्भात 100 भाऊ आहेत माझे. 100 हे कुठून आले? तिने सांगायला पाहिजे की मी यमाबरोबर माझं भाषण वरदान. सांगितलं, कृपा आहे भगवंताजी, तुम्ही धर्मवान आहात, झालेच ते. आख्यान काय सांगायचं पुढे आहे. पण मी तुम्हाला भीक मागितली होती 25-30 मिनिटाची वेळ सांगतो. याच्यातून काय घ्याल तुम्ही? तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मृत्यू देव आहे, ताम मृत्यू हो. सत्ता कोणाची सिद्ध झाली? या जगाच्या पाठीवर सत्तावान कोण आहे? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. म्हणून तुम्ही जर नीतीनं वागाल, धर्मानं वागाल, देव दिसत नसला तरी त्याच्यावर विश्वास ठेवा. संसार जगत दिसत असेल तरीही मिथ्या आहे. कोणती सत्ता असो तुमच्याजवळ, किती धन असो, एकही माईचा लाल असा नाही की इथे गोळा केलेलं सोबत नेईल. हे चालत नाही. ही नोट तिथे नाही चालत. तुम्ही नाही सोडणार तर मृत्यू सोडून घेईल. धक्का बसल्यावर तर सोडाल. तुमची कॉल बेल वाजल्यावर काय सोबत नाही आल तुम्ही. आपण आज जो संग्रह करतो तो सुटणाऱ्या वस्तूच्या संग्रहात आयुष्य चाललंय आपलं. सत्ता असो, धन असो, काय असेल नसेल ते, इच अँड एव्हरीथिंग यू हॅव टू लिव्ह इट डेफिनेटली. जे सुटणार आहे त्याचा संग्रह आहे. जे तुमच्या बरोबर जाणार आहे तो धर्माचा संग्रह तुम्ही करत नाही आहे. तुम्ही धार्मिक दाखवता, आम्ही म्हणतो धार्मिक व्हा. धार्मिक होण्याला महत्व आहे, धार्मिक दिसण्याला महत्व नाही आहे. हे जे आख्यान आहे ना, मी तुम्हाला निरोप आख्यान सांगितलं उद्या, ऑल ऑफ युअर वाईस पर्सन्स, आणि तुम्ही याच्याहून शिकायचं आहे. हा इतिहास आहे आपला, पुराण नाही आहे, महाभारत इतिहास आहे. ज्यांची किती झाली त्यांचा सत्य इतिहास. हे आपले पूर्वज कसे वागले, त्यांच्यात कोणतं बल होतं? बल फक्त धर्माचं आहे. ज्ञानानं मुक्ती होईल. संसारात पाप न घडता जीवन चालवायचं असेल, धर्म वाचून गती नाही, धर्ममार्गावर चाला. तुम्हाला हे सांगता. म्हणून इथले जे आयोजक संयोजक आहेत, आणि एकट्याचा नव्हे खेळ, ही जी आयोजनं करताना तुम्ही मागं उलटून पहा. हा जनसागर आहे ना, कुठे पाय ठेवायला जागा नाही तुम्हाला. ही माणसं गोळा करून त्यांची व्यवस्था करणे, कुणी उपाशी राहणार नाही. टॉप आहे, वर सावली आहे, भूमीवर बसण्याचं कारण नाही. हे सगळं आयोजन ह्या साधकांनी, मुमुक्षुनी, जिज्ञासूनी, ज्यांना आपण महाराज लोक म्हणतो, यांनी केलेलं आहे. सत्वगुणी आहे. आणि चांगली खूण आहे की वारकरी अमरावती जिल्ह्यात संघटित आहे. आणि त्याच्यापेक्षा शुभ लक्षण मला विचारायला तर हे आहे की दे हू आर पॉलिटिकल लीडर्स, दे आर नॉट ओनली पॉलिटिकल लीडर्स, 50% दे आर डेफिनेटली रिलिजियस लीडर्स. म्हणून तुमचा जो पुश आहे यांना, इथल्या राजकीय पुढाऱ्यांचा, ते पाहून मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं. आम्ही अकोला जिल्ह्यात हे सगळे प्रयत्न केले. आमचेही राजकीय लीडर्स आहेत, त्यात माझेही निम्मे सिम्मे शिष्यच आहेत. पण मला कोणतीच सांगायला अडचण नाही. आमचे बुलढाणा जिल्ह्यातले, अकोला जिल्ह्यातले पॉलिटिकल लीडर्स तुमच्या अमरावती जिल्ह्यातल्या पॉलिटिकल लीडर्स एवढे प्रॉम्प्ट नाही आहेत, आणि त्यांचा पुश नाही. नाही तर आम्ही हा कार्यक्रम करू शकलो असतो. आम्ही आता बांगड्या भरल्या नाहीत, पण व्हेरी इन वॉन्ट ऑफ पुश. वी आर हेल्पलेस, होपलेस, सो दॅट इट इज इम्पॉसिबल फॉर अस टू डू लाईक दिस प्रोग्राम. म्हणून आय वुड लाईक टू से यू वन थिंग. तुम्ही धन्य आहात यांचा विश्वास संपादन केला, आणि हे धन्य आहे त्याच्याकरता की तुमच्यासारखे प्रामाणिक संत होतकरू यांच्या दृष्टीत आहेत, म्हणून ते तुम्हाला फळ देतात. एकट्याचा नव्हे खेळ, टाळी दोन हाताने वाजते. म्हणून रिलिजियस लीडर्स प्लस पॉलिटिकल लीडर्स हे एका केंद्रात आल्यावर केवढा कार्यक्रम होऊ शकतो याचं प्रात्यक्षिक तुम्ही अनुभवून घ्यायचं. म्हणून मी नरस्तुती आणि कथेचा विग्रह आयुष्यात केला नाही, 80 वर्षात करणारही नाही. माझे गुरु रंगनाथ स्वामी त्यांनी सांगितलं, 2 गोष्टी नको करू.
कथा विकू नको आणि माणसाची स्तुती करू नको, त्याला अहंकार होईल. म्हणून मी तुमची स्तुती करत नाही, यांची स्तुती करत नाही. वस्तुस्थिती तर सांगावं लागेल, ती लपवता येत नाही. म्हणून वस्तुस्थिती ही आहे की अमरावती जिल्ह्यात राजकीय पुढारी आणि आमचे वारकरी संत, मे बी मुमुक्षु पण संतच आहेत, त्यांच्या एकीकरणामुळे हा एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही उभा करू शकले. आणि माझ्यासारख्या एक त्या तुटक्या आणि फुटक्या वारकऱ्याला इथे बोलवून हे 8 दिवस बोलायला लागला, तर मी काय तुमचं समाधान करू शकतो? एका स्तनात दूध आहे, दुसरं आटलेलं आहे, तरीही तुम्हाला पाचता आलं तेवढं पाजलं आणि तुम्ही तर काय तुमचं तुम्हाला. पण मी देवाला प्रार्थना करतो ही सद्बुद्धी तुमची सदा राहो. आणि या भूमीवर, कारण ही मातृभूमी आहे, इथे जे मंदिर आहे ना जगदंबेचं, ती माता आहे जगाची, तुमची माझी नाही. कुंडिनपूर जवळ आहे, तिथं अखिल विश्वाची माता आहे कुंडिनपूरला. त्याच्यामुळे ही चार भूमी आहे, चार. आणि तुम्हाला कोणत्या दृष्टीने भाग्यवान म्हणू, कधी स्वप्नात आम्ही विचार केला नव्हता, तुम्ही केला नसेल, की अमरावती जिल्ह्यातली एक चांगली स्त्री राष्ट्रपती होईल. हे शक्य झाले की नाही? हे पुण्य उदयाला आलं आहे, या भूमीचं हे पुण्य उदयाला आलं. आणि म्हणून तुम्ही आज अमरावती जिल्ह्यातले लोक मानात. एक स्त्री तुमची राष्ट्रपती आहे, इट इज नॉट जोक. आणि एवढं दूध आईला लाभल्यानंतर मग उपाशी राहायचं कारण काय? तुम्ही वत्स व्हा, गाईचं दूध मिळेल, वत्स व्हावं लागेल. वासरू वासरू झाल्यावर प्रेम तुमच्या मुखात आलं की तिनं दूध दिलं. ही आज संधी तुमच्याजवळ आमच्याजवळ आहे. म्हणून याचा स्वाभिमान विदर्भाला आहे, महाराष्ट्राला आहे असं मी कधीच बोलणार नाही. कारण आम्ही महाराष्ट्रातले कीर्तनकार आणतो, 10-5 हजार देतो, पण महाराष्ट्रातल्या आयोजकाला विदर्भाचा कीर्तनकार आणण्याची सुबुद्धी का होत नाही? बांगड्या भरलाय का आम्ही हातात? याचा विचार आपण नंतर करू. पार्टी मिटिंगमध्ये तूर्त मी तुम्हाला सांगतो, हे आयोजन फलीभूत आहे. टुमॉरो वॉज द लास्ट बट वन डे. आणि उद्या आता हे कॅरेक्टर लेक्चर्स नाही मी सांगणार तुम्हाला. उद्या मी जे तुमच्या पचनी पडेल, ज्याची तुम्हाला आवड आहे, नरोपाख्यानापासून तो या तेपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीन. 2 प्रवचनं उद्याची सकाळ दुपारची आहेत आणि परवाच्या दिवशी काल्याची सेवा. याप्रमाणे हा पार पडेल नाही, हा पार पडलेला कार्यक्रम आहे. याकरता सगळ्यांनी शिकावं, वारकऱ्यांनी. संघटनेत शक्ती किती आहे? ही वारकऱ्याची संघटना आहे. तुकोवार आहे, ज्ञानोवार आहे, नाथ माऊली, नामदेवराय, चोखामेळा, ह्या संतांची संघटना आहे. ह्या संघटनेत दम किती आहे? डो प्रकरणाच्या वेळेला, ज्यावेळेला बंडातात्या जेलमध्ये होते, पुण्याला, मी पुण्यालाच होतो 15 दिवस. विलासरावांना मला सांगावं लागलं, ते लंडनला होतं. गृहमंत्री, मी तर सांगितलं आत्ता फोन करावं, आत्ता फोन करा. ते म्हटलं महाराज मी नंतर फोन करतो. म्हटलं नो नो नो, आम्ही समोर बसले आहोत, मी होतो बंडातात्या होते, फोन करा तुम्ही, त्यांना सांगा की काय करायचं. फोन केल्यावर त्यांनी सांगितलं की ही शक्ती आहे, पुढे इलेक्शन्स, निवडणुका आहेत आणि हे 10-20 हजाराचं काम नाही, 10-5 लाख होत आहे. ते वारकरी फार संघटित आहेत आपल्या महाराष्ट्रातले. तेव्हा त्यांना येस म्हणा आणि वेळ द्या 1 महिन्याचा. 1 महिन्यानंतर करू. हे जेव्हा कानानं प्रत्यक्ष आम्ही ऐकलं, दादाला, दादा हा फोन घ्या, बोलून घ्या विलासराव. प्रामाणिक माणूस, चांगला माणूस, मे बी पॉलिटिकल लीडर, त्यांनी सांगितले. आणि मग आम्ही शांत झालो. मग टाईम दिल्यानंतर आम्ही आमचं काम करून घेतलं. पण थोडी वेळ जी आपल्याला मिळाली, त्यात आपल्याला बाकीची कामं करता आली. हे परवाच्या प्रकरणात तसंच झालं की नाही? तुकोवाराच्या पायावर डोकं ठेवलं, क्षमा मागितली, हे काही चालत नाही. यू विल हॅव टू रिझाईन डेफिनेटली. रेसिग्नेशन पुट अप करा, नो अदर वे. केला की न केला, ही संघटनेची शक्ती आहे आणि अवाजवी नाही. संघटित व्हा, संघटित. चिल्लर लोक संघटित होता. तुम्ही तर वैष्णवात माळा आहेत तुमच्या गळ्यात, तुमचं खानपान शुद्ध आहे, आचरण शुद्ध आहे, तुम्हाला संघटित व्हावं लागेल. आणि तुम्ही संघटित झाल्यावर तुमची संघटना खरी आहे पाहिल्यावर ही जी पुढारी मंडळी आहे ना, अवश्य तुम्हाला मदत करतील. तुमची कामं पूर्ण राहणार नाहीत, कारण तेही आपल्यासारखे सज्जन वैष्णव आहेत. तुम्ही वैष्णव दिसतात, ते दिसणार नाहीत पण वैष्णवच आहेत. नाही तर या ठिकाणी येण्याचं काही प्रयोजन नाही त्यांना.
तुम्हाला सहकार्य करण्याचे कारण नाही. म्हणून जसं प्रयागला गंगा आणि यमुना आहे प्रत्यक्ष दिसतात, पण त्रिवेणी म्हणजे सरस्वती आहे ना, गुप्त आहे की नाही, तसं गुप्त रूपानं मी तुमच्या संघटनेत सामील आहे हे मी केव्हाही तुम्हाला सांगतो. अर्ध्या रात्री तुम्ही मला फोन करा आणि सेवेला बोलवा, आय एम रेडी फॉर यू. मला संघटनेत आहे वारकऱ्यांच्या. याकरता प्रवचनाचं संपलं. माझं रब बोलणं असते, कुणाचं मन दुखावलं असेल तर मी क्षमाप्रार्थी आहे, नो डाऊट. पण मला असं वाटतं की मी शक्यतोवर सत्य बोलतो, त्याच्यामुळे सत्य थोडंसं पचवून घेत जा, दुखवू नका. आणि याप्रमाणे महाभारताचा जो प्रभाव आहे तो तुम्ही या 7 दिवसाच्या कॅरेक्टर लेक्चर्समध्ये सगळं महाभारत ढवळून त्याचं सार जनतेसमोर ठेवलेलं आहे.